नमस्कार. नमस्कार. हो, मला सांगा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उमेदवारी जाहीर केली, प्रचार जोरात चालू आहे. अनेक गावामध्ये तुम्ही पोहोचला आहात, प्रत्येक तालुक्यात पोहोचला आहात, प्रत्येक तालुक्यात तुमचे कार्यकर्ते आहेत. असं असताना महेश भाऊ खराडेंना आता पाठिंबा कसा आहे? सध्या लोकसभेची इलेक्शन सगळीकडे शेवटच्या टप्प्यात अंतिम प्रचार चालू आहे आणि या अनुषंगानं आम्ही गावागावात पोचलो आहे, प्रत्येक तालुक्यात पोचलो आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स एकदम चांगला आहे. बरं. कारण आजपर्यंत महेश भाऊ खराडेंनी जे केलेलं काम आहे त्या कामाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय. अगदी अगदी. आणि महत्त्वाचा विषय, महेश भाऊंनी आजवर जी आंदोलन शेतकऱ्यांच्या विषयी केलेली आहेत ती आंदोलनं यशस्वी करून दाखवलेली आहेत. बरोबर. आणि त्याचं दान शेतकऱ्यांच्या पदरातही पडलेलं आहे. अगदी अगदी. त्यामुळं महेश भाऊंना वाढता प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे महेश भाऊंचा हक्क आहे असं म्हणायचं आहे मतदारांच्यावर, शेतकऱ्यांच्यावर? नक्कीच. आजपर्यंत आम्ही फक्त पॉम्पलेट वाटायला किंवा आजच बाहेर पडलेलं नाही आहे. गेली 10 वर्षे संघर्ष करत महेश भाऊंनी बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत आज महेश भाऊ पोचलेले आहेत आणि संघर्ष त्यांना काही नवीन नाही. प्रत्येक कुठलाही कारखाना असू दे त्याच्या कारखान्याचं दर कसं घ्यायचं आणि थकलेली बिलं कशी वसूल करायचं, गुडघ्यावर कसं कारखान्यांना आणायचं, हे महेश भाऊंकडे आंदोलनाचं जास्त हे आहे. त्यामुळं महेश भाऊंना होय बाबा आजच आम्ही बाहेर पडलोय आणि आजच आम्ही मतदारापर्यंत चाललोय असं काय भाग नाही. आणि गेल्या वेळी स्वाभिमानी आमच्या घराघरात पोहोचलेलीच आहे. अगदी अगदी. त्यामुळं गेल्या लोकसभाही लढलेली आहे, आमदारकीही आम्ही लढलेली आहे, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती आम्ही लढतोय. त्यामुळे बाबा स्वाभिमानी असून दे किंवा आमचे महेश खराडे असून दे, आज या अख्या जिल्ह्याला नवीन नाही आहेत आणि नवीन नाही आहेत, एक कामाच्या रूपानं त्यांनी घराघरात पोहोचलेले आहेत. म्हणजे शेतकरी वर्ग असेल, व्यापारी असेल, कष्टकरी असेल, सामान्य जनता असेल, महेश भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार. आम्हाला यात किंचितही शंका नाही. कारण सांगली जिल्ह्यातली जनता ही सुज्ञ आहे. अगदी. सांगली जिल्ह्यातला मतदार हा सुज्ञ आहे, शेतकरी हा सुज्ञ आहे. कारण सांगली जिल्हा वसंतदादांचा वारसा चालवणारा जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याला क्रांतिश्री नाना पाटलांची चळवळीचा वारसा आहे. त्यामुळं इथला मतदार सुज्ञ आहे, इथला शेतकरी सुज्ञ आहे. कोण कामाचा आहे, कोण नेमकं काय करतंय हे मतदार आता ओळखून आहे. त्यामुळं महेश भाऊंना वाढता प्रतिसाद आम्हाला मिळणारच आहे आणि त्यांना मतदानही होणार. मला सांगा, आता तुम्ही म्हणाला कोण कामाचं आहे आणि कोण बिनकामाचं आहे, थोडक्यात हे जिल्ह्याला शेतकऱ्यांना माहिती आहे. आता महेश भाऊंचं जर काम बघितलं तर महेश भाऊंची सगळी आंदोलनं यशस्वी झालेली आहेत आजपर्यंत. महाराष्ट्र शासनानं दखल घेतलेली आहे आणि तसे GR सुद्धा काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पदरात अतिशय चांगल्या गोष्टी पडलेल्या आहेत. असं असताना सुद्धा महेश भाऊंनी जी उमेदवारी घेतली ती धनदांडग्यांच्या विरोधात आहे, प्रस्थापितांच्या विरोधात आहे. मात्र महेश भाऊ हे निष्कलंक उमेदवार म्हणून आता रिंगणात आहेत. बरोबर. त्या तुलनेत इतर उमेदवारांना तुम्ही कसं बघता? सध्या जर विचार केला तर महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटील असून देत किंवा नाही महाविकास आघाडीचे चंद्रहार आणि महायुतीचे संजय काका पाटील साहेब असून देत किंवा आपले अपक्ष आमदार विशालदादा असून देत, या उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार सरस हा नक्कीच आहे. कारण यांचे काही कारखाने नाहीत, बरोबर, यांचे काही उद्योग व्यवसाय नाहीत. फक्त शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य कष्टकऱ्यांसाठी आणि लहान उद्योजकांसाठी लढणारा हा माणूस आहे. अगदी अगदी. आणि त्यामुळं कधीही कुठल्याही जर तोलायचं झालं जर 4-5 उमेदवारांना तर महेश भाऊ सरस आहेत हे नक्की. लोकसभेच्या चाललेल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या अनुषंगानं मी सर्व शेतकऱ्यांना आणि कष्टकरी वर्गाला, सर्व उद्योजकांना, सामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो. महेश भाऊ सारख्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माणसाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्याची एक भूमिका घेऊन आणि महेश भाऊंच्या मागं सर्व शेतकरी बांधवांनी राहायला पाहिजे. याचं कारण असं की शेतकरी टिकला तरच आर्थिक विकास होणार आहे आणि सध्या शेतकऱ्याचं आर्थिक विकास होण्यासाठी महेश भाऊ ही चळवळ आणि ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपर्यंत त्यांचं काम हे जर बघितलं तर ही चळवळ टिकली पाहिजे. ही चळवळ टिकवण्यासाठी आपण महेश भाऊंना सगळ्यांनी मताचं दान द्यावं
एवढीच मी सर्व सांगली जिल्ह्यातल्या जनतेला आवाहन करतो आणि महेश भाऊंना तुम्ही नक्कीच साथ द्याल हा विश्वासही व्यक्त करतो.